फलनिग्रहणाय सदरक्षणाय या शासनकृत शास्त्रसहमत या उक्तीला यथार्थरित्या आपल्या आयुष्यात न्याय दिला आणि त्यासाठी गृह खात्यामध्ये नोकरी केली आणि पोलीस निरीक्षक या पदावर असताना निवृत्त होऊन आज शासनानं सांगितल्या त्या पद्धतीनं निवृत्ती घेतल्यानंतर परमार्थाच्या तीर्थयात्रेच्या वाटेवर विभक्तीपर्यंत पंडित महाराज कोली 2026 तीर्थयात्रा या सदराखाली नर्मदा परिक्रमेला सपत्नीक या ठिकाणी श्री तुषारे साहेब निवृत्त PI हे या ठिकाणी आले की त्यांची आपल्या भावना या रस्त्याच्या आणि या सर्व एकंदरीत आनंदाच्या अंतकरणातल्या भावना या ठिकाणी प्रकट करतायत। सर, तुमचं इतर आयुष्याचं ते एक वातावरण तुम्ही पाहिलं आणि आतापर्यंत तुम्ही त्याच लोकांशी निगडीत राहिलात का पोलीस म्हटलं का साहजिकच क्राईम करणारे लोक छोटा मोठा त्यांच्याशी जास्त संबंधित आयुष्यात त्यांच्याशी संबंधित असून आज एका ब्रह्मचरी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या संस्थांचा कारभार सांभाळणारे दिंडी नंबर 24ची हजारो भाविकांना पंढरपूरला घेऊन जाणारे असे युवा कीर्तनकार वारकरी संप्रदाय कीर्तन पंडित महाराजांच्या सान्निध्यात आल्यानंतर या दिवसाचा आणि त्या दिवसाचा अंतर कसं आहे? ज्यावेळेस नोकरीत असतो, नोकरी ही एक आपल्या पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून आपण करतो त्यावेळेस, परंतु ज्यावेळेस नोकरीनिमित्तही आपल्याला जनतेची सेवा करता येते। पोलीस खात्यात पण आम्हाला अनुभव चांगला आलेला आहे। जी आपण निस्वार्थ सेवा असते त्याच्यातले सेवा आपल्याला पोलीस खात्यातही मिळते। तसंच पारमार्थिक याच्यातही जसं आपल्याला एक मानसिक समाधान आहे ते अवश्य निश्चितच मिळतं। ज्या आपल्याला जोपर्यंत आज समजा 37-38 वर्ष मी सेवा पोलीस खात्याची केली आहे, त्यात पोट भरण्याचा एक आपल्याला एक व्यवसाय म्हणा किंवा एक साधन म्हणा ते आपलं एक आहे। त्यातही आपण एक निरपेक्ष भावनेने निस्पृहरित्या जर सेवा केली तर निश्चितच आजही आपल्याला त्यातही समाधान वाटतं। आणि पारमार्थिक जो हा भाग आहे यात एक माणसाचं देवापाशी जाण्याचं एक साधन आहे। त्यात आम्हाला कोल्हे महाराजांचं जेव्हा मला म्हणजे एक बऱ्याच गोष्टींची जे काही जी गोष्टी तो कोल्हे महाराजांच्या माझ्या घरात पहिल्यांदा पाऊल पडले त्याच वेळेस त्यांनी एक प्रश्न मांडला होता ते मुलाच्या संदर्भाने। माझा तो पण एक क्राईम ते लागला त्यांच्या म्हणण्यानुसार मी दीड महिन्यातच त्यांचं ते एक सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी केल्या तर ते आज ते समाधानाने मुलं पण व्यवस्थित आहे। माझा पण हा प्रभाव व्यवस्थित निवृत्तीनंतर जो आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने समाधान आणि सुखाने आपण एक पारमार्थिक थोडंफार जितकं होता येईल तितकं आम्ही तर मी समजतो या याच्यात मी एक बालवाडीत आपण जसं म्हणतो नर्सरीचा पारिश्रम ह्याच्यासाठी परिस्थिती आहे तीही चांगल्या पद्धतीने आणि एक मार्गदर्शन आपल्याला संत धोरणचं लाभतं आहे। त्यात मी अत्यंत समाधानी आहे की परिक्रमा सुरू झाल्यापासून आपण जिथे माझा दुसरी यात्रा बरोबर आहे महाराजांसोबत आपला या परिक्रमे दृष्टीनं आपलाही माझे संबंध आला तर त्या दृष्टीने एकदम समाधानी आहे। निश्चितच सर्व गोष्टींनी जे आपण म्हणतो एकत्र एका कुटुंबाप्रमाणे आपलं एक आपण निघालो त्या घरातून कोणी कोणाचे नसतं कोणी कोणाचे ओळखीचे नसताना आपल्या 4 दिवसात आपल्याला असं वाटतं निश्चितच एक हे आहे तरी अशीच सेवा करण्याची आम्हाला संधी निश्चितच मिळत राहो। आपल्या मार्फतीने देवाजवळ जाण्याचा मार्ग आम्हाला निश्चितच सुकर वाटेल होईल ही अपेक्षा यापुढे जीवनात बाळगतो। धन्यवाद। महारुद्र टूर आणि ट्रॅव्हलची व्यवस्थापन संयोजन कसं वाटलं याबद्दल काय बोला? यात्रेनिमित्त निश्चितच प्रवास व्यवस्था अगदी व्यवस्थित आहे। जिथेही आपल्याला समजा जिथे ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी चांगली व्यवस्था मिळालेलीच आहे। जेवणाच्याही बाबतीत जेवण खाऊन म्हणजे अगदी समाधानकारक आहे। त्यातून जे योग्य आहे शरीराला जितकं आवश्यक आहे योग्य आहे त्या पद्धतीचं जेवण आम्हाला मिळतं आहे। अगदी भुकेला जायची गरज नाही किंवा जास्त खाल्ल्यानंतर रोडवण्याची पण आवश्यकता पडली नाही। जेवण एकदम आत्मीयतेने एक कौटुंबिक भावनेने जेवण बनवलं जातं त्यातून निश्चित प्रेमाने बनवलं जातं त्यात एक व्यवहार म्हणून जेवण वाटत नाही। एक घरातील पारमार्थिक याच्याप्रमाणे आम्हाला एक साथ मिळाली त्याबद्दल एकदम समाधानी आहोत। धन्यवाद साहेब।